तर पोलिसांच्या या कारवाईमुळे दुर्घटना टळली। पोलिसांचं अभिनंदन करा। ज्यांचे पैसे थकलेत त्यांनी हे कृत्य करणं योग्य नाही, अशी आता एक प्रतिक्रिया समोर येते। अमित साटम यांनी या पवई प्रकरणावर भाष्य केलंय। अरे बाबा, पोलिसांनी इतकी चांगली कारवाई केली, एवढ्या लोकांचे जीव वाचवले आणि एवढ्या स्विफ्टली मुंबई पोलिसांनी ऍक्शन घेतली आणि खूप मोठा गुन्हा आणि खूप मोठी घटना होण्यापासून टाळलं, याचं एकदा तरी अभिनंदन करा मुंबई पोलिसांचं। याच्यामध्ये सुद्धा फेक नरेटिव्ह, म्हणजे एखादी क्राईम रिलेटेड घटना ज्या वेळेला होते आणि पोलीस त्याच्यामध्ये त्वरित कारवाई करतात आणि ती घटना होण्यापासून थांबवतात, त्याच्यामध्ये सुद्धा विरोधक फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतायत। याच्यापेक्षा दुसरी कुठली खंत असू शकत नाही। समजा कोणाचे पैसे थकले असतील तर त्यांनी काय अशा 10 लोकांना ओलीस ठेवून त्यांना किडनॅप करून अशा प्रकारचा गुन्हा करावा हे त्याच्यातनं अपेक्षित नाही। आणि अशा प्रकारची घटना जर होत असेल आणि अशा प्रकारचा प्रयत्न जर कोण करणार असेल तर कायद्याच्या अधीन राहून त्यांच्यावरती कारवाई होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।